राजन नाईक आमच्या समोरचे उमेदवार तुम्ही सगळे होते. 2 तासापासून तुमच्या विनंतीला मान दिला का त्यांनी? तुम्हीच व्हिडिओ काढला. महिलांच्या गुळख्यामध्ये माल खाली करून मान खाली टाकून लपून बसलेले ते. 2 तासापासून मीडियावाले सांगत होते की राजन नाईक पण आले पाहिजे इकडे, हितेंद्र ठाकूर बसले पाहिजे, विनोदजी तावडे बसले पाहिजे आणि क्षितिज ठाकूर तिथे बसले पाहिजे आणि लोकांसमोर उत्तरं दिली पाहिजे की ह्या दिवशी उद्या इलेक्शन आहे, आज तुम्ही सगळे ह्या हॉटेलमध्ये एवढे बाहेरची लोक जमा करून काय करत होते? 2 तासापासून आले का ते खालती? महिलांच्या पदरे खालती लपून बसलेला त्यांचा उमेदवार. शूटिंग तुम्हीच दाखवलं मला. आले का बाहेर? ते ह्या ताकदीचे उमेदवार आहेत. क्षितिजी, एवढं सगळं घडलं, तुम्ही सांगताय घडलं, असं असून सुद्धा बावनकुळे म्हणतात की पराभवाच्या भीतीने भाजप आणि तावडेंना बदनाम करण्यासाठी हा कट रचला जातो. 23 तारखेला दिसेल. हे बघा, महिला वाटप करणार बावनकुळेंचं म्हणणं. हे बघा, असे हे बघा, ह्यांना नाव विचारलं, नाव सांगितलं नाही, पत्ता विचारला, पत्ता सांगितला नाही. हॉटेलमध्ये होते का? तुम्ही सगळेच होते ना शूटिंग, मीडियावाले हॉटेल. हे तर बाथरूममध्ये लपलेले, रूम्समध्ये लपलेले, जिन्यावर लपलेले, रेस्टॉरंटमध्ये लपलेले, कोपरे कोपरे पकडून सगळे लपलेले. राजन नाईक स्वतः महिलांच्या मध्ये मान खालती करून लाईट बंद करून लपलेले की कळलं नाही पाहिजे की आम्ही लपलेल्या तिकडे. एवढंच मर्द आहे तर यायला पाहिजे होतं ना. 2 तास कशाला लावले ह्यांनी? 2 तास कशाला लावले? तुम्ही सगळे तिकडे होते. जर काय गैरव्यवहार होत नव्हते, जर काय चुकीचं तिकडे चालू नव्हतं, तर मग राजन नाईक एवढ्या भितऱ्यासारखे घाबरून महिलांच्या मध्ये लपून कशाला बसलेले? यायचं ना समोर आणि द्यायचं उत्तर. पुढची तुमची मागणी काय असणार आहे? 24 तास उरले इलेक्शनला, पुढे कशा प्रकारे बघताय सगळं रणनीती? मागणी काय? पोलीस डिपार्टमेंट आणि इलेक्शन कमिशनने कारवाई करावी. हे जे 19 लाख सापडले ते त्यांच्या खर्चामध्ये टाकणार आहेत का? आमचा तर एकही कार्यकर्ता नव्हता तिकडे. अख्खं हॉटेल ह्या लोकांनी बुक केलेलं. एकही बाहेरचा माणूस रूममध्ये राहिला नव्हता. होते का कोण बाहेरचे? 500-700 लोक बाहेरचे बोलवलेली, अख्खं हॉटेल बुक केलेलं, दोन्ही हॉल बुक झालेले, सगळी रेस्टॉरंट तिथली बुक होती. 19 लाख तिकडे जे सापडले ते उमेदवाराच्या खर्चामध्ये टाकणार आहेत का? हा माझा इलेक्शन कमिशनला प्रश्न आहे. हे तर ऑन रेकॉर्ड इलेक्शन कमिशननी पकडलेले आहेत. आम्ही तर काय घेऊन नव्हते आले पैसे, कारण की आम्ही आले आणि आमच्या मागोमाग पोलीसवाले आले. म्हणजे आम्ही तर पैसे तिकडे प्लांट केले नाही. उद्या बोलतील की आम्ही पैसे प्लांट केले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.